क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकमध्ये खळबळ। नामांकित हॉटेल साई प्रीतममध्ये तरुणाचा मृतदेह आढळला, घटनास्थळी पोलीस दाखल। शहरातील वडाळा नाका परिसरातील नामांकित हॉटेल साई प्रीतम येथे रविवारी दुपारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे हॉटेल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार अजित पठाण हे आपल्या 2 मित्रांसह हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आले होते। रविवारी सकाळी त्यांचे दोन्ही मित्र नाश्त्यासाठी खाली गेले असता अजित पठाण हे रूममध्येच थांबले होते। नाश्ता करून परत आल्यानंतर रूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। अनेकदा आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला। यावेळी अजित पठाण हे रूममध्ये मृतावस्थेत आढळून आले। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। मृत अजित पठाण हे मूळ मुंबईतील बांद्रा येथील रहिवासी असून सध्या जुने नाशिक येथे बावनपुरा परिसरात वास्तव्यास होते। घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलाय। दरम्यान अजित पठाण यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूमागील कारण समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते आणि त्यांची टीम करत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।